उद्या ठीक 6:30 वाजता रिपोर्ट करा, कारण उद्या 7 वाजता मॅच चालू होणं गरजेचं आहे. कारण उद्या दोन सामने एक्स्ट्रा आहेत. भैरवनाथ धुतुम आणि त्यांच्या विरोधात जितू 11 जानमान नेरे. चला टीम मीटिंग पटकन घ्या आणि लगेचच मॅचला सुरुवात करा, कारण सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झालेली आहे. भैरवनाथ धुतुम संघाच्या खेळाडूंना आम्ही सूचित करतोय की आपल्याला फार दूरवरून यायचंय, आपण लवकरच या. आपण यजमानच आहात, आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि नेरे संघाला देखील आमंत्रित करा की आपणही लवकर या, जेणेकरून मॅच चालू होईल. हा, आज 4 ओव्हरची मॅच झाली, असं काय व्हायला नको. यस आहे, दोन्ही 12th मध्ये आहेत, चिंता नाही. इकडे डायरेक्ट स्कोररच आहेत साईचे. मॅचला करतोय सुरुवात. 4 षटकांचा सामना असेल हे लक्षात असू द्या. दोन्ही संघ. पहिलं षटक घेऊन आलाय तो निखिल मोकल आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. चैतन्य पाटील आणि साथीला आहे तो निहाल नाईक. रनअप घेत असताना गोलंदाज निखिल पाटील, निखिल मोकल. संकेत स्पोर्ट्स साई आणि त्यांच्या विरोधात राहुल स्पोर्ट्स टाकीगाव. मास लावते सुरुवात. पहिला चेंडू, पॉवर प्लेचं पहिलं षटक. निखिल मोकल टू निहाल नाईक ऑन स्ट्राईक. पंचांकडे जोरदार अपील. सगळे खेळाडू एकवटलेत, अपील जोरदार केले. अंपायर्स एकमेकांशी आता चर्चा करत असताना अपील तर जोरदार केले. चला, प्रेक्षकांना विनंती आहे की कोणी आवाज देऊ नका. पंचांचा निर्णय थोड्याच वेळात आमच्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. जोरदार अपील झाली होती निहाल नाईकच्या विरोधात निखिल मोकल आणि त्याच्या सर्व साथीदारांकडून, आणि ते फलंदाज बाद घोषित केलाय. फर्स्ट विकेट डाऊन. इट्स रिअली बिग विकेट. निहाल नाईकला मात्र माघारी परतावं लागेल. पहिला धक्का टाकीगाव संघाला. पहिल्याच बॉलवरती निखिल मोकलने मात्र विकेट घेतले निहाल नाईकचे, आणि आता मैदानात दाखल झालाय खार पाटील अर्थातच स्वप्नील. महत्वाचे विकेट प्राप्त केले पहिल्या चेंडूवरती निखिल मोकलने. बॅटची कडा याही चेंडूवरती होती. हा चेंडू थोडा खाली राहिला असं वाटते की बॅटची कडा. यस, निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. निखिल मोकल काय षटक टाकतोय. साई संघाचे पाठीराखे, टाकीगावचे पाठीराखे या मैदानावरती उपस्थित आहेत. हा महत्वाचा सामना आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. मीत 11 मोह संघाने 2 सामने जिंकलेत. पुढे आला स्वप्नील ऑन द टोज. कव्हरच्या वरतून हा कलात्मक फटका त्याने खेचलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. टाकीगावचा चौकार. कमी वेळा असे फटके पाहायला मिळतात ऑन द टोस कव्हरच्या दिशेने. आजकाल बाउन्स मिळाला ना की तो फटका मागेच खेचायचा.
गोलंदाजाच्या गतीचा वापर करून, परंतु इथे कव्हरच्या दिशेने चौकार. फुलटॉस बॉल वळवलाय स्क्वेअर लेगला, गॅप शोधले स्वप्नीलने, बॉल पाठवलाय सीमारेषा पार टाकी गावचा. आणखी एक चौकार. रिव्ह्यू घेण्यात आलेले व्हाईट बॉल साठी. चला तिसरे पंच लगेचच आपण कंट्रोल रूम मध्ये या. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. धावा आहेत आतापर्यंत 8, 2 चौकार आले. हा निर्णय मात्र प्रलंबित आहे. थर्ड अंपायर कॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू मात्र गमावलाय, हे लक्षात असू द्या. मल्टी टॅलेंटेड दीपक पाटील सर. धावा संख्या 8. स्विच झाला होता बॅटर, फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु निखिल मोकलपाट डोक्याला हात लावतोय कारण त्याला ठाऊक आहे मी 2 चौकार दिले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक बाद. धाव संख्या आहे ती 8. वारीचा घाव आहे डीजे माडी. अनिकेत मोकल आला दुसऱ्या षटकात. स्वप्नील खार पाटील 2 चौकारांनिशी खेळतोय 8 वरती आणि संघाचे देखील धावा आहेत त्या 8. स्विचिटचा फटका पाहूया कितपत गेलाय आणि ते झेल मात्र सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस. चैतन्य पाटीलचा झेल मात्र सोडला. अनिकेत मोकलने फसवलं होतं चैतन्य पाटीलला, परंतु तिथे झेल सुटला. एक धाव जोडली जाते. स्कोर 9. टाकीगावच्याच विरोधात याच संघाने मोठी जोईच्या मैदानावरती 5 कॅचेस सोडल्या होत्या. आता ही 6वी, फक्त मैदान बदललंय. चाहते थोडे नाराज असतील. या संघाचे पाठीराखे, साईचे पाठीराखे मोठ्या संख्येने आलेत या क्रीडांगणावर. मागे चाललाय चेंडू, गती आहे, बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. स्वप्नील खार पाटील मात्र थांबायला तयार नाहीये. जेव्हा जेव्हा तो मैदानात थांबलाय त्याच्या बॅटमधून मात्र धावा आलेल्या आहेत. स्टेप आउट होऊन काय फटका केसला. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट. पुढे आला, स्टेप आउट झाला, क्रीज मधून वाघ पुढे आला आणि त्याने शिकार केली गोलंदाजाची. चेंडूला फेकून दिलं, मिड विकेट सीमारेषा पार. पूलचा धमाका षटकार. थँक्यू. षटकार. स्टेप आउट होऊन खेळणं म्हणजे एकदम कठीण काम आहे. पुढे आला, टप्पा थोडा मागे ठेवला आणि त्यावरती षटकार. खरं तर जो उल्लेख केला 12th मधने की स्टेप आउट होऊन षटकार खेचण्याची पद्धत आजकाल फार कमी झालेली आहे, खरंच आहे. म्हणजे क्रीजच्या खोलीमध्ये जातात, तिथून फटके आजकाल खेळले जातात. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला किंवा स्विचिटचे फटके खेळले जातात. मला आठवण होते रॉबिन उत्तप्पाची. नक्की सर, या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. या आपण पाहिलं तर राहुल स्पोर्ट टाकी गावाला उमेश जोशी यांच्याकडनं आणि टाकीवरचा गब्बर अर्थात स्वप्नील खार पाटील यांच्यासाठी. बॅक टू क्रिकेट.
धावसंख्या 19, षटकार आलाय. बाची कडा, ही विकेट महत्वाची आहे. यस, विकेट घेतले अनिकेत मोकलने. स्वप्नील खार पाटीलची महत्वाचा फलंदाज बाद. पार रात्रीचे आता 1 वाजलेत आणि 1 वाजलेले असताना देखील जो समा बांधतोय डीजे मॅडी, क्या बात आहे. अप्रतिम संगीत ऐकायला मिळते. स्वप्नील खार पाटीलची विकेट मात्र इथे घेतली. अनिकेत मोकलने चोख प्रत्युत्तर दिलं. षटकाराचं शिकार केली. विकेट मात्र घेतली ते अनिकेत मोकलने. धावसंख्या 19. द रॉक सध्या आपल्या स्टेजवरती आहेत, आनंद घेत आहेत. जुने जाणते खेळाडू आहेत. ठाकूर साहेब स्वतः या स्पर्धेचे मार्गदर्शक प्रेमनाथजी ठाकूर साहेब देखील उपस्थित आहेत. पुन्हा बाउन्सर मागे चाललाय चेंडू. शर्यत तिथे लागले. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर तिथे पोहोचतोय. चांगली फिल्डिंग. थ्रो झालाय परंतु 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. धावा उभाराव्याच लागतील टाकी गावला. टाकीची जेवढी उंची असते ना तेवढ्या धावा उभाराव्या लागतील, कारण या साई संघाने मागच्या मॅचमध्ये 102 कुठल्या होत्या. टप्पा अचूक ठेवलाय तो अनिकेत मोकलने. या अगोदर बाउन्सरचा वापर केला होता. हा थोडा फुल्लर लेनचा बॉल. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या ती आतापर्यंत 21. दोन ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 21. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13. पुन्हा एकदा ऑन द टोस खेळलेला फटका. बॉल चाललाय कव्हर्सच्या दिशेने. धावा मिळतील 4 टाकीगाव संघाला. धावा 25 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत द ग्रेट खली कांचन पालकर केपी. जोरदार अपील यष्ट्यांच्या समोर सापडलाय. प्रतीक मोकलने विकेट घेतले. चैतन्य पाटीलची आणखी एक मोठा धक्का.
अप्रतिम फलंदाज आहेत, चांगल्या चांगल्या फलंदाजांचा भरणा आहे, परंतु टाकीगावचे फलंदाज मैदानावरती टिकून राहायला मागत नाहीयेत. कोणत्याही फलंदाजाने आतापर्यंत स्टँड दिलेला नाहीये. चैतन्याने आक्रमण केलं तो बाद झाला, स्वप्नीलने आक्रमण केलं तो बाद झाला. अमय आणि सध्याच्या घडीला रोहित नाईक मैदानात आहे. प्रतीक मोकलने विकेट घेतले. तिसरं षटक, टप्पा पडला, बाउन्स मिळतोय प्रतीक मोकलला. एक चांगला ऑलराऊंडर आहे, मागच्या मॅचचा हिरो तो ठरला. संदेश गावंडला देखील कसं विसरून चालले, त्याच्याही बॅटमधून धाबा आल्या होत्या. अनिकेत मोकलने हाकार माजवला होता. आता त्याच्या बरोबर स्वप्नील खार पाटील, निहाल नाईक, चैतन्य पाटील, अमय पाटील, रोहित नाईक. धावा संख्या 25. तिसरं षटक पुढे आला, स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न, स्वतः तिथे एक क्षेत्ररक्षक प्रतीक मोकल पोहोचला. क्षेत्ररक्षक मात्र थोडा दूर राहिला कव्हर पॉइंटचा. सोपं काम नाहीये फॉलो थ्रू मधून पुढे धावत जात असताना झेल घेणं. या अगोदरच्या मॅचमध्ये जोरदार त्याने हल्ला चढवला होता. ॲज अ बॅटर बॉलिंगही चांगली केली होती. 5 विकेट त्याने घेतल्या होत्या. 5 मात्र कंप्लीट केला होता. धावा संख्या ती 26. धावा प्रतीक मोकलने आतापर्यंत धावा दिल्यात. या ओव्हरमध्ये 5 धावांची गरज आहे. किमान 40-42चं टार्गेट. हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय आणि ते पॅरलल स्ट्रोक, चांगला झेल मात्र घेतला जातोय. आणखी एक फलंदाज बाद प्रतीक मोकलच्या खात्यामध्ये. ही दुसरी विकेट. आतापर्यंत प्रतीक मोकलने 7 विकेट घेतल्या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये 5 या ओव्हरमध्ये 2 विकेट. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टाकीगाव संघाची धाव संख्या आहे 26. अरे बाटला चुलीला तीन ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 26. अंतिम षटक गोलंदाजीसाठी दाखल झालाय प्रशांत गावंड. पहिलाच बॉल खोलात टाकला होता आणि अगदी समोर खेचलाय. पाहूया, हातातून चेंडू निसटलाय आणि ते फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात बाद. कशाला तुझं आणखी एक फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज शुभम पाटील. शेवटचं षटक प्रयत्न करतोय, स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न झालाय. दमदार स्ट्रोक फलंदाज रोहित नाईकच्या बॅटमधून येतोय. टाकीगावसाठी षटकार. पैसे मी जास्त घेणार नाही. या षटकाराने धावा उंचवल्यात. 40-42 पर्यंत पोहोचायला हवं. 4 षटकांचा हा सामना आहे. टार्गेट सेट करावंच लागेल.
फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर तिथे पोहोचेल आणि ते पंच रेफर करतात टीव्ही अंपायर कडे. नॉट आउट. 2 धावा मात्र इथे जोडल्या जातील. धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये धावा येत आहेत. प्रशांत गावंडे पहिल्या बॉलवरती रनआउट स्वरूपात फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर मात्र एक षटकार आला. त्यानंतर एक दुहेरी धाव स्कोर जाऊन पोहोचला. आता 32 वरती 32. विकेट कीपर फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा फेरबदल करत असताना 40-42 धावा झाल्या ना तर परत एकदा सेकंड इनिंगमध्ये एक रोमहर्षक सामना नक्कीच प्रेक्षकांना या रात्रीमध्ये पाहायला मिळणार. यातील मात्र सुद्धा शंका नाही. एका बाजूने टाकीगाव, दुसऱ्या बाजूने साई. टप्पा चांगला आहे, टप्पा चांगला आहे. बॅटरला बीट करतोय. पाहतच बसला फलंदाज. आणखी एक डॉट बॉल. टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज तुम्ही सध्या मैदानामध्ये पाहता. हीच तर खरी ओळख आहे ग्रामीण भागाची. ग्रामीणचं क्रिकेट यामुळेच तर गाजतंय. पाठीराख्यांचा सहभाग. गावातील सर्व मंडळी येतात आपल्या गावातील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. गावच्या प्रतिष्ठेसाठी हे सर्व खेळाडू खेळत असतात. 32 धावा. पुढे आला होता बॅटर. हे पाहून चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. अतिरिक्त धाव जोडली जाते. वाईड स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली आता 34 वर. 34. 34 धावा. 35 धावा झालेल्या आहेत या वाईडने. चौथं षटक आणि यस फलंदाज होईल बाद. आणखी एक विकेट. अपडी बोड 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 असती बोड. प्रणित पाटील. बॅटची आतमधली कडा आणि इथे रनआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज होतोय बाद. डीजे मेरा चैन बैन तर ही माणसं आपल्याला आयुष्य जगायला देखील शिकवतात. बऱ्याचदा काय होतं की आपण हसणंच विसरतो. आनंद म्हणजे जगण्याचा आनंद लुटणंच कधीतरी विसरून जातो. खास करून पैशाच्या मागे धावत असताना. वेळ निघून जात चाललेली आहे हे तितकंच खरं आहे. पहिल्या षटका 17चा खेळ मात्र समाप्त झाला. 35 धावा झालेल्या आहेत. 36चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे साई संघाच्या विरोधात. अनेक पाठीराखे त्यांच्या या मैदानावरती उपस्थित आहेत. या अगोदरचा सामना देखील रोमहर्षक झाला.
24 बॉल 36, 9चं समीकरण. अगदी क्रीडांगणाच्या सभोवताली तुम्ही पाहताय काँग्रेसचा हात आणि त्याचा संपूर्णपणे पट्टा आणि त्याचबरोबरीने रेलिंग्सची देखील व्यवस्था. हे छान असं क्रीडांगण बनवलंय. दुतुमकरांचं डेच्या स्पर्धा देखील इथे होतात. खेळपट्टी थोडी लांब जरी असली तरी सुद्धा खेळपट्टी वेगवान आहे. हॅलो प्रतीक मोकल, आपण या आणि आपला यथोचित सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. विनंती असेल प्रतीक यांना. भाई चालेल. ओके ओके. चला सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवा. मगाशी आवर्जून उल्लेख होत होता की प्रेक्षकांची गर्दी. प्रेक्षक अर्थातच आपले सगळे गावातील मंडळी. अशी कित्येक गावं आहेत खास करून आयोजक त्यांच्या मॅचेस लास्ट डेला ठेवतात जेव्हा त्यांना गर्दी हवी असते. हे कित्येकदा आपण पाहिलेलं आहे. आणि टेम्पो भरून म्हणजे पिकअप भरून काही जण येतात. कळवे खास करून सुशांत मोकल, रॉकस्टार रावे देखील खेळला. रावे जर जिंकला असता म्हणजे मोह संघ 2 सामने जिंकलाय. रावे कदाचित जिंकला असता तर त्यांची पब्लिक आली असती. साई संघाची पब्लिक इकडे आलेली आहे. टाकीगाव इथलाच संघ आहे. उद्या धुतुम संघ खेळणार आहे. उद्या सगळेजण मैदानावरती येतील. नाही, धुतुमची फ्लाईट आहे. उद्या ते देखील सज्ज आहेत. चार षटकं 36 धावा या आपण मॅच कडे जातोय. महत्वाचा सामना. मीत 11 मोहो संघाने सामना मात्र जिंकलेला आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवरती देखील प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय. कॉमेंट्री बॉक्समधून तुम्ही श्याम ठाकूर सरांना पाहुण्यांचा सत्कार करताना ऐकताय. त्याचबरोबर मराठीतील अर्थातच महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक दीपकजी पाटील, मी स्वतः समीर सोमणे, गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर, आमचे तिने पंच आणि मॅचला होते सुरुवात. 24 बॉल 36 करायचे आहेत. पहिलं षटक घेऊन आलाय प्रबंजन, सलामीवीर सध्या मैदानात संकेत मोकल आणि त्याच्या साथीला आहे संदेश गावण. फर्स्ट बॉल प्रबंजन. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्हचा फटका. मिडॉनला फिल्डर आहे. विकेट कीपर कडे थ्रो करतोय परंतु नाही, डायरेक्ट हिट झाला नाही. चांगला कॉल. पहिलीच धाव जोखीम बरी होती परंतु ती घेतली नाहीये. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. 23 बॉल दावा करायचे त्या 36. आणखी एक रोमहर्षक सामना तुम्हाला पाहायला मिळेल यातील मात्र सुद्धा शंका नाहीये. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. आज एकाच रात्रीमध्ये ते खेळलेत एकमेकांच्या विरोधात. बागफुटला जाऊन कट केलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव जोडली जाते. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. पा किती क्रिकेट मग वातावरण अगदी आपण पाहतोय. हे 2 संघ पहिले नाईटच्या स्पर्धा संपूर्ण रायगडमध्ये 10 ते 12 व्हायच्या. आताचं चित्र पहा. मोठी जुईला हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात 2 तासापूर्वी खेळले. आता या धुतुमच्या स्पर्धेमध्ये संघ एकमेकांच्या विरोधात पुन्हा एकदा सेकंड राऊंड मध्ये भिडतायत. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये. पहिली धाव फलकावरती जोडली जाते. गोलंदाजी करतोय प्रबंजन. संकेत मोकलने खातं उघडलंय संघाचं आणि वैयक्तिक देखील. स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु व्हाईट बॉल. दिशा खराब आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. शांत असं वातावरण. प्रेक्षक आवाज देत असताना जेव्हा मोठे फटके येतात टाळ्यांचा आवाज होतोय. विकेट घेतली जाते टाळ्यांचा आवाज होतोय. शिट्ट्यांचा आवाज येतोय. प्रेक्षक आनंद घेत आहेत. संख्या कमी आहे परंतु दर्दी क्रीडा रसिक सध्या मैदानावर. खोदून काढलाय चेंडू. मिड ऑनलाय. आणखी एक निर्धाव चेंडू प्रबंजन परदेशी कडून. पाक फिल्डिंगची सजावट. 2 सीमारक्षक आहेत. एक सीमारक्षक लॉंग ऑफला आहे. वाडिश लॉंग ऑफ. दुसरा वाडिश लॉंग ऑनला आहे. व्ही शेप मध्ये फटके खेळले जातात म्हणून हे 2 सीमारक्षक सध्याच्या घडीला. पंचांकडे जोरदार अपील. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप असावा असं पंच इथे सांगतायत. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. अतिरिक्त धावेने स्कोर जाऊन पोहोचेल आता 3 वर. 36 धावांचा पाठलाग चालू आहे. प्रबंजनने सुरुवात चांगली केली.
साईचा विचार केला तर या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर त्याने उभारलाय. पहिल्याच मॅचमध्ये 102 धावा कुठल्या होत्या सानपाड्याच्या विरोधात. सानपाड्याचा पुरा विकास करून टाकला त्यांनी. 3 धावा. मिडॉलला क्लिअर केलंय. क्षेत्र खुलंय. बॉल चाललाय सीमारेषा पार. फलंदाज संकेत मोकलच्या बॅटमधून चौकार. चॉप केलं बॉलला. पॉइंट मध्ये फिल्डर होता परंतु एक धाव रोखू शकला नाही. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. एक चौकार या ओव्हरमध्ये. धावा झाल्यात त्या मात्र 8 धावा. 9ची सरासरी गाठायची होती आणि धावा 8 आहेत. बिनबाद 8. 18 बॉल 28 धावांची गरज. अशा गोष्टी होतात कांचनजी पालकर. 18 चेंडू विजयासाठी 28ची गरज आहे. सेकंड राऊंडची मॅच तुम्ही सध्याच्या घडीला अनुभवताय. एक महत्त्वाचा सामना. मीत 11 मोहो संघ आपण रिपोर्ट करा. कॅप्टनला विनंती आहे की आपण स्टेजच्या दिशेने या. यानंतरची लढत आपल्या आजच्या रात्रीतील शेवटचा सामना तो असेल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येतोय चैतन्य पाटील. हे षटक फार महत्वाचे आहेत कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात माफक धावा दिल्यात त्या प्रभंजनने. पॉवर प्लेमध्ये 8 ठीक आहे, प्रश्नच येत नाहीये. 36चं टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी प्रभंजनकडून झाली. चैतन्याच्या पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय. बॉल मिड विकेटला. संकेत मोकलच्या बॅटमधून साईचा षटकार. मिड विकेटच्या दिशेनं पूलचा फटका. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारलेला फटका. 6 धावा जोडल्या जात आहेत. 6 धाव्याने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 14 वरती. 14 लॉस ऑफ 0 विकेट. मागच्या मॅचमध्ये देखील संकेत मोकलने आक्रमण केलं होतं. प्रतीक मोकल, संकेत मोकल, संदेश गावंड, अनिकेत मोकल महत्वाचे फलंदाज. धावा झाल्यात त्या 14. 36चं टार्गेट विजयासाठी. आता मात्र गरज असेल 22 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 17 बॉल 22. या षटकाराने दबाव हटलाय साई संघावरचा. चैतन्य पाटील लॉंग ऑफच्या दिशेने. ऑफ ड्राईव्हचा हा स्ट्रोक. फक्त एकच धाव. सिंगल डबल कारण एक षटकार आलाय. ठाऊक आहे संकेत मोकलला. आता जरी सिंगल डबल घेतल्या तरी सुद्धा हा सामना थोडा अबाक्यात आहे आपला. 16 चेंडू 21ची गरज. बॅटर रेडी नव्हता. पंच इथे डेड बॉल घोषित करतायत. नीरव शांतता सध्या मैदानावरती. धुतुमच्या मैदानावर. ड्राईव्ह करायचं होतं. पंच इथे इशारा देत आहेत. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते आणि बॉलिंग करणाऱ्या टीमकडून यस रिव्ह्यू व्हाईट साडी. थर्ड अंपायर कॉल. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. एक धाव
जोडली जाते. धाव फलक आहे आतापर्यंत 16. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चैतन्य पाटील महागडा ठरतोय. प्रमुख खेळाडू या टीमचा. थोडा दबावामध्ये गोलंदाजी करत असताना धावसंख्या ती 17. अगदी छोट्या रनअपने सध्या गोलंदाजी करतोय चैतन्य. अँगल देखील बदलला आता. 17 धावा. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार देत असताना एकमेकांना दोन्ही फलंदाज संकेत आणि संदेश. सिंगल रन, डबल रन या लाईफ लाईन आहेत खरं तर या क्रिकेटच्या, आणि तिचा अवलंब केलाय दोन्ही फलंदाजांनी. कंट्रोल ठेवलाय सिच्युएशनला. 18 धावा. हा टप्पा आणि त्याचबरोबरीने रिक्स घेतोय. चांगली गोलंदाजी. अँगल बनवत टाकलेला चेंडू चैतन्य पाटील कडून. कमबॅक करणं गरजेचं आहे. 14 चेंडू 18ची गरज. हे 2 चेंडू फार निर्णायक असणार आहेत दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा फेरबदल. एक्स्ट्रा कव्हरला प्लेअर आला आणि त्याचबरोबरीने एक प्लेअर स्वीपर कव्हरला पोहोचतोय. पुढे टाकला होता चेंडू. लॉफ्ट करायचं होतं मिडविकेटच्या दिशेने. फेक होते नॉन स्ट्रायकिंग एंडला. पंचांकडे अपील आणि पंच पुन्हा एकदा रेफर करतायत तिसऱ्या पंचांकडे. एक धाव तर नक्कीच जोडली गेलेली आहे. धाव फलक आहे 19 धावा. बाद की नाबाद आता हे पंच सांगतील. तिसरे पंच. बॅटर आउट आहे रनआउटच्या स्वरूपात. मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिलेला प्रतीक मोकल कट केलाय आणि हातामध्ये चेंडू विसावलाय. पॉइंटच्या फिल्डरच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. प्रतीक मोकल. 2 षटकांचा खेळ समाप्त. संदेश गावण मात्र माघारी परतलाय. ही विकेट संदेश गावणची आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धाव फलक आहे 19 आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत. दावा करायचे त्या मात्र 17. यासाठी खरं तर 18 धावांची गरज होती. ते 2 चेंडू का महत्वाचे? कारण त्या 2 चेंडूंवरती ती तफावत आणखी कमी करता आली असती. पुढच्या 2 ओव्हरचा निश्चितच अगदी आपण पाहिला विचार केला तर जास्त दबाव न घेण्यासाठी ते 2 चेंडू महत्वाचे होते. परंतु त्या 2 चेंडूंवरती बाजी मारली ती चैतन्य पाटीलने. आता 12 बॉल दावा करायचे त्या 17. 8.50 ची सरासरी. अनिकेत मोकल नवीन फलंदाज मैदानात. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. षटक टाकण्यासाठी आलाय स्वप्नील खार पाटील. काही या अगोदरचा सामना देखील झाला होता. टाकीगाव विरोधात I11 कोण या 2 संघादरम्यान. शेवटच्या चेंडूवरती गरज होती 4 धावांची, 5 धावांची आणि षटकार मारला होता तो टाकीगावच्या प्लेयरने. दमदार स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेनं. प्रतीक मोकलच्या बॅटमधून साईचा षटकार.
पण या षटकाराने जे अंतर होतं, जो दबाव तयार करण्यात आला होता स्वप्नील आणि त्याचबरोबर चैतन्यकडून, तो दबाव आता पुरता निसटलेला आहे. 10 चेंडू विजयासाठी 11ची मात्र गरज आहे. आता काहीतरी एक नव्यानं करावं लागणार आहे या दाबा रोखण्यासाठी, खास करून स्वप्नील खार पाटीलला. समोर प्रतीक आहे, पायातला बॉल मिड विकेटला खेचलाय, फिल्डर तिथे पोहोचतोय, झेल घेतला गेलाय, षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. स्वप्नील खार पाटीलनं बाद केलंय प्रतीक मोकलला. इक्वेशन बदललं आता. 9 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 11 धाबांची. चलाओ ना विशेष कौतुक कांचनजी पालकर, कारण या आयोजकांनी क्रीडांगणाची परिसीमा थोडी लांब लचक ठेवली. रायगडमध्ये खास करून थंडीमध्ये जसा माणूस अंकुचित पावतो ना, तशा क्रीडांगणाच्या परिसीमा देखील अंकुचित पावलेल्या असतात. शॉर्ट असतात बाउंड्री, परंतु ही परफेक्ट बाउंड्री आहे. त्या कारणास्तव इथे मिसिट, इथे षटकार जात नाहीये. तुम्हाला प्रॉपर फटका खेळावा लागतो तरच तुम्हाला षटकार मिळतोय. त्या कारणास्तव सामने रोमांचक मात्र होत आहेत. आता 9 चेंडू विजयासाठी 11. या गोष्टीचा उल्लेख दीपक पाटील सरांनी देखील केला. जेव्हा जेव्हा मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाज गेलेले आहेत, त्या वेळी मात्र 90% विकेट आलेले आहेत. हा देखील चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतो आणि ते झेल मात्र घेतला गेलाय. अनोख्या स्टाईल मध्ये फलंदाज बाद होईल. राकेश मोकल वेळ लागत नाही. हा खेळच खतरनाक आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षा ही क्रिकेटचा खेळ कधी कोणता रंग दाखवेल तुम्हाला याचा काही नेम नाही. 8 चेंडू विजयासाठी 11ची गरज आहे. प्रतीकच्या बॅटमधून जेव्हा षटकार आला, 10 चेंडू 11 पाहिजे होते असं वाटलं. हा सामना पुरता खुला केला प्रतीकने, त्याची विकेट गेली. त्याच्यानंतर राकेश एक्सपिरियन्स बॅटर, तो गेला मैदानात. मोठा फटका खेळताना तो बाद झाला. स्वप्नील खार पाटीलने त्याची विकेट घेतली. आता 8 बॉल 11 करायचे. ऑन हॅट्रिक असेल स्वप्नील खार पाटील. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. हे 2 चेंडू निर्धाव टाकावे लागतील मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. या उलट साईला या 2 चेंडूंमध्ये जरी 2 धावा मिळाल्या तरी पुष्कळ होतील. आताला चाटून चेंडू चाललाय कव्हर्सला. अनिकेत आणि इथे ताळमेळ जुळलेलं नाहीये. फक्त एकच धाव. 2 धावा सहजरित्या व्हायला हव्या होत्या परंतु झाल्या नाही. 1 धाव इथे जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचला 21 वर. 7 चेंडू विजयासाठी आता गरज आहे ती 10 धावांची. महत्वाचा हा चेंडू या मॅच मधील वायटल बॉल ऑफ दिस मॅच. अतिशय महत्वाचा चेंडू. सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे या मॅच वरती कळेल. 7 बॉल 10. स्वप्नील खार पाटील षटकार येऊन सुद्धा कमबॅक केलंय. समोर आहे अनिकेत मोकल, विस्फोटक फलंदाज साई गावचा. विजयासाठी करायचे धावा साई संघाला. 7 बॉलमध्ये 11, 7 बॉलमध्ये 10. टार्गेट ठेवण्यात आलं होतं 36चं. पहिल्या ओव्हरमध्ये धावावल्या त्या 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि आता स्वप्नीलचा शेवटचा चेंडू. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. गॅप शोधले. अनिकेत मोकल आहे, खेचतोय ते चौकार. काय परिस्थिती आहे पहा क्रिकेटमधली. क्रिकेटचे रंगच विविध आहेत. स्पर्धा बदलतात, मैदानं बदलतात, आयोजनं बदलतात, परंतु क्रिकेटचा रंग पाहण्यासाठी तुडुंब गर्दी नेहमीच होत असते. हाच तो संघ आहे. मागच्या मॅचमध्ये 1 बॉल 6 यांना करायच्या होत्या, 5 करायच्या होत्या. षटकाराची गरज होती आणि हाच तो संघ आहे
6 बॉल विजयासाठी मात्र 6ची गरज आहे. हॅलो मित्रांनो, तिकडे आपण पाहिलं तर ग्रिल आहेत ते बॅरिगेटच्या, त्या नक्की त्यांना आपण पुश करत होतात, ते प्लीज करू नका, कारण बाउंड्रीच्या त्या अगदी सीमालगतच्या थोड्याशा बाहेर आहेत. ओके, ओटो बॅक टू क्रिकेट. चला मॅच आपण स्टार्ट करतोय. 6 चेंडू विजयासाठी 6ची गरज साई संघाला. अमय आलाय बॅकफुटवरून, हा फटका केसलाय स्वीपर कव्हरच्या दिशेनं. एक धाव इथे जोडली जाईल. 6 धावा रोखायचे. आजच्याच रात्रीमध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात 2दा लढतायत. मोठी जोईच्या मैदानामध्ये टाकी गावनं परास्त केलं होतं साई संघाला. आता पाहूया, टाकी गावने 6 चेंडूमध्ये 17 धावा चेस केल्या होत्या, 5 कॅचेस मात्र सुटल्या होत्या. आता 5 धावा पाहिजेत विजयासाठी साई संघाला 5 चेंडूंमध्ये, आणि त्या रोखायचेत अमय पाटीलला. कमालीची रोमहर्षकता सध्याच्या घडीला. सरपंच चषक धुतुमची ही स्पर्धा. 5 बॉल विजयासाठी 5ची गरज. अनिकेत गेला मागे, स्वीपचा त्याचा पेटन स्ट्रोक आहे. बॉल चाललाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक अडवू शकणार नाही. बॉल सीमारेषा पार. अनिकेतचा येतोय हा खणखणीत चौकार. चार चेंडू आणि आता विजयासाठी फक्त 1 धावेची गरज. काय खेळतो अनिकेत मोकल, कमालीची फलंदाजी. कॉन्फिडंट पूर्णपणे तो दिसतोय. त्याची कल्पकता त्याने वापरली आणि फाईन लेगला हा चौकार केसला. 4 बॉल विजयासाठी 1. तरी सुद्धा तयार नाहीये टाकीगाव हा सामना सोडण्यासाठी. फक्त 1 धावेची गरज. धीम्या गतीचा बॉल, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक उलटा धावतो आणि ते विजयी धाव. याच रात्रीमध्ये टाकीगावनं पराभूत केलं होतं साईला, त्याच रात्रीमध्ये साईने पराभूत केलंय टाकीगावला. थँक्यू. टॉस साठी तदनंतर विनंती असेल या ठिकाणी श्री प्रतीक मोकल साई यांना विनंती असेल की या आपलं या ठिकाणी यथोचित सन्मान स्वीकार